नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. रक्षा उत्पादन विभाग आहे म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रोडक्शन यांच्याकडून जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. ते पाहू शकता जे अधिकृतचे नोटिफिकेशन आहे, जाहिरात जी आहे जाहीर करण्यात आलेली आहे. याच्यानुसार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रोडक्शन DDP यांच्याकडून नवीन भरतीची जाहिरात आहे. याच्यामध्ये पाहू शकता ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द ग्रुप C नॉन गॅसेटेड मेन्शन्ड बिलो फॉर द एलिजिबल कॅन्डिडेट्स प्रिसिपाइड फॉर्मा म्हणजे अप्लाय करू शकतात स्पीड पोस्टनी, ऑर्डिनरी मेलनी, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. याच्यामध्ये पाहू शकता पहिलं जे पद आहे स्टेनोग्राफर ग्रेड 2साठी. याच्यामध्ये स्केल पे आहे लेवल 4चा. याच्यामध्ये ओपनसाठी 1 जागा आहे, OBCसाठी 1 आहे, SCसाठी 1 आणि टोटल 3 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता पाहू शकता 12वी पास इक्विलेंट बोर्ड आणि युनिव्हर्सिटीमधून असणे आवश्यक आहे. स्किल टेस्टमध्ये डिक्टेशन आहे 10 MTS @ 80 वर्ड पर मिनिट आणि ट्रान्स्क्रिप्शन जे आहे 50 मिनिट इंग्लिश आणि 65 मिनिट हिंदी ऑन कम्प्युटर आवश्यक आहे. त्याच्यात दुसरं जे पद आहे B सिनियर स्टोअर कीपर याच्यासाठी लेवल 4चा पे स्केल आहे. एकूणची जागा आहे 1 आहे, SCसाठी आहे ही जागा. याच्यामध्ये 10वी आणि 12वी पास असणे आवश्यक आहे. सर्टिफिकेट ऑफ कोर्सेस इन मटेरियल मॅनेजमेंट आवश्यक आहे. त्याच्यानंतर 2 इयर्स एक्सपिरियन्स इन द स्टोअर कीपर अकाउंटन्सी म्हणजे 2 वर्षाचा अनुभवसुद्धा आवश्यक आहे. त्याच्यानंतर ॲब्झर्वेशन युजड म्हणजे याच्यामध्ये प्लेस ऑफ वर्क जे आहे ते बँगलोर, विजाग आणि चेन्नईमध्ये असणार आहे. रिझर्वेशन आहे SC ST OBC आणि PWD यासाठी आहे. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन पाहू शकता स्टेनोग्राफर 2साठी 18 ते 27 वर्षाच्या दरम्यान वय आहे. त्याच्यानंतर हे क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे. सिनियर स्टोअर कीपर SSKसाठी 18 ते 27 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे. एज रिलॅक्सेशन आहे SCसाठी STसाठी OBCसाठी 3 वर्ष आहे, PHसाठी 10 वर्ष. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनसाठी 3 वर्षाचं आहे. अशा पद्धतीने आहे जे वयाची पात्रता आहे त्याबद्दलची माहिती आहे. पुढे पाहू शकता एज डेटर्मिनेशन क्रुशियल डेट आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन क्लोजिंग डेट, त्या ॲप्लिकेशन जे सुरू झालेलं आहे ते सुरू झाल्याच्यानंतर 28 दिवसपर्यंत जो अर्ज आहे तो अर्ज केला जाऊ शकतो. ऑफलाईन पद्धतीने अर्ज जो आहे तो ऑफिशियल जी ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवर पाठवणं आवश्यक आहे. ते पाहू शकता. क्लोजिंग डेट ऑफ रिसिट ॲप्लिकेशन फ्रॉम कॅन्डिडेट्स दॅट इज 28 days फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन म्हणजे आजच्या दिवसापासून 28 दिवसांच्या आत जे रिसिप्ट आहे म्हणजेच फॉर्म जो आहे ॲप्लिकेशन फॉर्म तो दिलेल्या ॲड्रेसवर पाठवणे आवश्यक आहे. मोड ऑफ सिलेक्शन जे आहे शॉर्ट लिस्टेड ॲप्लिकेशन्स आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये रिटर्न एक्झामिनेशन असणार आहे. याच्यामध्ये पाहू शकता स्टेनो ग्रेड 2साठी जी लेखी परीक्षा आहे याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आहे, जनरल अवेअरनेस, इंग्लिश अँड कम्पेन्सेशन, नंबरिकल ॲप्टिट्यूड आहे. एकूण 100 प्रश्न आणि 100 मार्क्स आहेत. त्याच्यात सिनियर स्टोअर कीपरसाठी पाहू शकता लेखी परीक्षा जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस, इंग्लिश अँड कम्पेन्सेशन, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, एकूण 100 प्रश्न आणि 100 मार्क्स. त्याचबरोबर डेट ऑफ एक्झामिनेशन जे आहे ते लवकरच कळवण्यात येणार आहे अपॉइंटमेंट लेटर बरोबर सुद्धा. तर याच्यानंतर जे आहे मेरिट लिस्ट जे आहे आणि याच्याबद्दलची अप्लाय कसं करायचं ते पाहू शकता. तर आपल्याला तुम्हाला जी महत्त्वाची माहिती आहे पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला सेंड बाय रजिस्टर्ड स्पीड पोस्ट चीफ क्वालिटी ॲश्युरन्स एस्टॅब्लिशमेंट हा जो ॲड्रेस आहे ह्या ॲड्रेसवर तुम्हाला ते डॉक्युमेंट्स बरोबर बेंगळुरू येथे तो कॅटेगरी आणि पोस्ट आहे त्याचं सिलेक्शन करून डॉक्युमेंटसह तो स्पीड पोस्टनी पाठवणे आवश्यक आहे. ड्युली कंप्लीटेड ॲप्लिकेशन अपेंडिक्स A नुसार असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर इथे पाहू शकता जे ॲप्लिकेशन आहे ते कशा पद्धतीने आहे याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. नेचर ऑफ ड्युटी म्हणजे कामाचं स्वरूपसुद्धा सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये अधिकृत जे नोटिफिकेशन आहे जाहिरातीमध्ये आहे डाउनलोड केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर ही जी भरती आहे रक्षा उत्पादन विभाग याच्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.